नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवरील आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. वेगळा विषय आहे, परंतु दुःखद विषय आहे. इथे लाजली माणुसकी असं मला म्हणावंसं वाटत आहे. याचं कारण काय, तर माणूस जेव्हा सेवानिवृत्त होतो, मग ते वय वर्ष 58 असेल, 60 असेल, जे काही ज्या आस्थापनांनी ठरवून दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला निवृत्तीवेतन मिळतं आणि आपण संपूर्ण कारकीर्द कष्ट करून आपल्या लेकरांना वाढवलं आहे. त्यांनी उतारवयात आपली काळजी घ्यावी, आपल्याला काही लागलं तर ते पाहावं आणि आपल्याला निवृत्तीचं आराम मिळेल असं जीवन व्यतीत करता यावं असं सेवानिवृत्तांना वाटणं स्वाभाविक आहे. तथापि एका 63 वर्षाच्या वृद्धाच्या नशिबात असं सेवानिवृत्ती पश्चात जगणं आलं नाही आणि त्या वृद्धाला सार्वजनिक बस सेवेचा जो बस थांबा असतो, म्हणजे पुण्यामध्ये जे BRT राबवली होती, त्या BRTचे काही थांबे किंवा तो पथ अजूनही अस्तित्वात आहे आणि अशा त्या प्लॅटफॉर्म नामक जे एक छप्पर आहे, त्या छपरामध्ये हा माणूस राहत होता आणि तो माणूस मृत्यू पावला. म्हणजे जे काही कारण असेल ते शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद होऊन येईल, परंतु तसंही काही शंकास्पद पोलिसांना तिथं आढळलं नाही. एक माणूस त्या बस थांब्यामध्ये पडलेला आहे आणि त्याची काही हालचाल होत नाही असं जेव्हा नागरिकांनी सांगितलं, तेव्हा पोलीस स्थानकातील जे आपले कर्मचारी आहेत ते तिथे गेले. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली, लोकांना विचारलं तुम्ही यांना ओळखता का, तर तिथे एक अंडी चिकनचं दुकान लावणाऱ्या व्यक्तीने त्यांना ओळखतं असं सांगितलं. मग पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मुलाला आणि मुलीला फोन केला. ते लोक तिथं आले नाहीत. त्यांनी बॉडी, आपल्या वडिलांचा जो मृतदेह आहे ती बॉडी क्लेम केली नाही की यांना आम्ही ओळखतो, हे आमचे असे अमुक अमुक आहेत. त्याच्यानंतरची जी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते, सह्या करणे, कागदपत्र, ती डेड बॉडी किंवा जो मृतदेह आहे तो जर त्यांनी क्लेम केला असता वडिलांचा आहे, तरी पण तो शवविच्छेदनासाठी न्यावा लागला असता, कारण ते सार्वजनिक ठिकाणी मृतावस्थेत सापडलेले होते. त्यामुळे पोलीस CCTV कॅमेरा तपासून बघतात, आजूबाजूच्या लोकांना विचारतात काही संशयास्पद आढळले का. परंतु ह्या व्यक्तीने आपल्या मुलीसोबत आदल्याच दिवशी जाऊन किंवा मृत्यू पावायच्या काही दिवस आधी जाऊन बँकेतून आपली पेन्शन काढून आणली होती आणि मुलीने ती पेन्शन घेतली आणि हा बिचारा पुन्हा बसस्टॉपवरच राहायला आला. मुलगी पेन्शन घेऊन गेली, पण आपले वडील वारल्यानंतर त्यांच्या देह ताब्यात घ्यावा, तो मृतदेह ताब्यात घ्यावा, त्याच्यावर योग्य ते संस्कार करावेत, मृतदेहावर अग्निसंस्कार करावेत, अंत्यसंस्कार करावेत असं त्यांना वाटलं नाही. शेवटी पोलिसांनी ही बॉडी अंडी आणि चिकन विक्रेता जो होता त्याच्याकडे सुपूर्द केली कायदेशीर प्रक्रिया करून आणि त्या व्यक्तीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलो की इथे लाजली माणुसकी. ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, ज्या पित्याची पेन्शन अमुक अमुक तारखेला जमा झाल्यानंतर आपण बँकेतून काढून घेतो आणि ती आपल्यासाठी वापरतो, खरं तर त्या पेन्शनवर, त्या निवृत्ती वेतनावर त्या वृद्धाचाच हक्क आहे आणि त्या बदल्यात त्या वृद्धाला सांभाळणं, सकाळ संध्याकाळ 2 वेळचं चांगलं अन्न खाऊ घालणं, चहा पाणी करणं, स्वच्छ कपडे, औषध असेल, त्याच्यानंतर त्यांना काही विरंगुळ्यासाठी साधनं, वृत्तपत्र असेल, रेडिओ असेल, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहे तिथे दाखल करणं, डॉक्टरांकडे नियमित वैद्यकीय तपासणीला नेणं, हे सगळं करणं अपेक्षित असताना त्यांना मुलाने आणि मुलीने वाऱ्यावर सोडलं, त्यांना बसस्टॉपवर थांबावं लागलं. आणि ही घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर चौकात घडलेली आहे. कुणाला काही शंका असेल तर ते जाऊन सर्व डिटेल्स तपासू शकतात. त्यामुळे मी जे सांगितलं की बसस्टॉपवर वृद्धाचं निधन, त्याच्या जवळच्या लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांना बेवारस म्हणून तिथं राहण्याची वेळ आणली आणि त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचा मृतदेहही ताब्यात न घेता कुठल्याही प्रकारचे अंत्यसंस्कार न करणे, ही एक प्रकारची मोठी कृतज्ञता आहे. इथे माणुसकी लादलेली आहे. इथे मुलं म्हणून असणारं कर्तव्य या मुलाने आणि मुलीने पार पाडलेलं नाही.
त्यांच्या कर्माची जी काही शिक्षा मिळायची ती त्यांना योग्य वेळी मिळेलच, परंतु समाजाने याच्यातून धडा घेण्याची गरज आहे की वृद्धांचं जीवन किती कठीण झालेलं आहे. ज्यांना त्यांनी लहानपणापासून सांभाळून मोठं केलं ते त्यांचा सांभाळ करत नाही आणि मृत्यू पावल्यावर त्यांच्या देहाला योग्य ते संस्कार करून अग्नीच्या स्वाधीनही करत नाहीत. म्हणजे काळ किती बदलला आहे, किती भयानक काळ आलेला आहे हे आपण इथं समजून घेण्याची गरज आहे. अशी उदाहरणं तुमच्या आजूबाजूला घडत असतील, ती अत्यंत भयानक आणि डोळ्यात पाणी आणणारी आहेत. कृतज्ञता, नमक हरामी, आपल्या ज्येष्ठांचा आदर न करणे, हे सगळं आजूबाजूला घडून येतं आहे. ते अत्यंत वाईट आहे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. तुम्हाला काय म्हणायचं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर समविचारी लोकांना जोडत राहा अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.